तर मित्रांनो, आता या क्लायमेट बघा, अतिशय सुंदर वातावरण, पाऊस दर जोरात पडता पाऊस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचे तरवे विले आणि अजून पाणी घोळाक नाही व्हाळांका वगैरे कोपऱ्यानी. त्याच्यामुळे तुम्ही कैसर ना मासे विषय अजून चढाक नाहीत. त्याच्यामुळे कोपऱ्यांनी पाणी घोळाक नाही, त्याच्यामुळे मासे वगैरे काय चढाक नाही. तर तुमका दाखवते कशा प्रकारे आमचा एरिया होतो. आता तुमका दाखवते एरिया बघा आमचो. तो तिकडे ट्रान्सफॉर्मर दिसता पलीकडे, त्याच्या खाली तिकडे एक गाळा ना, त्या गाळावातनं असं ह्या साईड कसं वरती येऊ गया. हा बघा हडे वरती येऊ गा सर या घरापर्यंत. तसंच हडे एक साईड गाळावा, त्या गाळावातनं हैसर आता झाडं वगैरे टाकली आणि थेसं येऊ गया. तुमका दाखवतो मित्रांनो. हे बघा ह्या गाळावा आता मित्रांनो, हे बघा ह्या गाळावातनं मासे धरतो ते लोकांचं तरव बघा भारी लो मस्त. मिसरडीतला रस्तो हा वाडीत गेला आमच्या मिसरडीत. तर हयसून आता ह्या आमचं घर हडे म्हणजे रस्त्याने त्या साईडीन असो फिरा आणि असो हयसून येईल. तर ह्या आमचं घर आहे बघा, त्या पाठच्या साईडीन आहे, समोरच्या तिकडे आहे. तर ह्या गावात आपल्याक मासे चढतले. या गाळा असं पूर्ण हयसून पुढे वरती आणि हडे खालती जाऊ का पूर्ण तडे एका दिवसात ना तुमका झाडं वगैरे पडलेली. त्याच्यामुळे नमस्कार मित्रांनो, मी आता इथे कामावरून जेवलोय आणि आता तुमका दाखवते शेतातील झाडं वगैरे बघा तुम्ही. आमची तरव वगैरे बघा, हे तरव सर आणि ही झाडं आहे बघा. मित्रांनो, पावसाचं सीझन सुरू झालेलं असा आणि मासेमारीची व्हिडिओ जी असा आमची जी आपली म्हणजे काय म्हणतात की दरवर्षीची जी पद्धत असा शिगेन किंवा कोयतीन कुर्ले काय आम्ही जास्त धरणं नाही, पण समजात कोणावर जर गेलं आहे तर नक्की तुमका दाखवीन कुर्ले कसे वगैरे पकडू गए ते. तर मासे धरणं मासे नक्की धरतलो, मासे फक्त चढावं आहे. अजून बेडकांची पण सुरू होऊ नाही आरड. पाणी घोळाकत नाही अजून, व्हाळातनं नदीत घोळाक नाही त्याच्यामुळे. तर आता आपल्या घराकडे जाऊचं असा तर चला तर मग. खूप पावसामुळे ना पाणी फुगला, कमी पाऊस होतो तेव्हा पाऊस कमी होतो म्हणा होतो. आता खोऱ्यानं पाणी काढतोय बघा. पुढचा एक तळेचा एक काढू का तसं हे तुरून आमचे सरळ झाले बघा, व्यवस्थित मस्त केलं आहे बघा. आता हे सर वाली येते, हे मिरचे वांगी आणि पुढे तडे अजून काय काय तरव आमचं तो बघा हिरवं गार दिसताना. ह्यो आईन कुदीन खाणं लावलं तरव बघा वस्तूला भारी. मित्रांनो, ह्यो आमचं पहिलं तरव जो पंकज म्हणून भात पेरला त्याचो अप्रतिम झालं आहे बघा. आणि आईन कुदीन घातल्यांना भात लावलेलं कुदीन भात पेरलं खणान कुदीन रेषे मारल्यान खणान तो तरव बघा किती भारी घणीला मस्त. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आईन कुदीन खंदर तरव बऱ्याच दिवसांनी परड्या दिलं आहे. तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे योग गाव नव्हता. आणि हे आपलं पंकजचं तरव आता त्याच्या अगोदर आपण तो वालायचो. हयसर आमची बघा वाली आणि दोडकी शाप मारण घेतली. दोडकी लागलेली बारीक बारीक सगळी पिवळी पडून खराब झाली. यांनी वालीची येलमेल आहे बघा, काळे काळे पडले सगळे. हे बघा मुळापासून सगळे गायब झाले. आता परत वाली घालूचे आहेत. ह्या मेरेवर ना मस्त की एक वाली ह्या घातलेत भेंडे. आणि आता पुढे घालूचे तडे आपल्याला आता वाली घालूचे आहेत गावठी वाली. आणि ही असत आपली वांग्याची झाडं सगळी व्यवस्थित होती बघा, काय विषय नाही. तर आता तुमका दाखवतोय कणगी ना, कणगीची रोपा, कणगीची डाम, कणगीची रोपा ही बघा, ही असत कणगीची. तर काय विषय चालू हे सर उतून काढून लाग गाव नाही आमका गडबडीत आम्ही विसरल्यानंतर पाऊस लागलो आणि हे असं चुरून बघा व्यवस्थित झाले. आणि ह्या वालींच्या मध्ये आमका सर गावठी वाली घालूची आहे. तर चला तर मग सुरू करूया. सगळ्या बियांचा घरातनं आणि बाजारी बिये आहे त्याच्यात, घरातनं आणि बिये वगैरे आणलेलं आहे बघा. वालीचे आहेत, त्याच्यानंतर लाल भाजी आहेत, चिटके असत, भेंड्या असत. चला तर मग सुरुवात करूया. आता हे वाली असत ना, हे घाटी असत, यांच्या मध्ये आता गावठी घालू आहे. तर गावठीवाले म्हणजे आपले देशी म्हणतात वाली ते. तर सुरू करूया.
हे बघा या बी असा, तर आता 2 घालू काय आणि अशी मिटून टाकू काय. तर मित्रांनो हे सर भेंडी वाली चिटके मुळे एवढा सगळा असं घालून झाला. या वेळेला एरियात थोडी साफसफाई करूची लागली, ती आईन केल्यान. आणि चिबड्याची रोपा रुजून येली, ती चिबड्याची रोपा ही बघा, ही सगळी चिबड्याची रोपा बिये रुजले चांगल्या प्रकारे. आणि सोबतच तुमका असं दुसरी दाखवतोय अजून येली ती, ही बघा ह्याच्या चिबड्याची दुसरी रोपा दुकानची. आणि ही आहेत परत तवशाची. आणि हे आपले जुने भेंडे वगैरे हे सर भेंडे बघा लाईनीत मस्त येलेत. आणि ह्यो आपलं तरवो. अशा प्रकारे आपली ही शेती. तर आपले वाली आणि हैसरले दोडकी फुकट गेली, तर आपण नवीन बिये घातलं आता परत. वांगी असं चांगल्या प्रकारचे वांगी, काय विषय नाही. चुरून पण चांगल्या प्रकारे आई तसं काम करतात ही बघा. आणि लाल भाजी तुमका दाखवते आता. लाल भाजी हे बघा, ही सगळी लाल भाजी. लाल भाजी आम्ही बरेच दिवस खातो आता सध्या. खूप पौष्टिक असता, भारी चांगली आपल्या शेतातली, त्याच्यामुळे अजून भारी लागतं, रुचकर चविष्ट. आणि बनवून तर आपण भारी बनवता. हे आपलं तरव पंकज आणि तो तडे वालय. हे आपली भेंड्यांची झाडं विसरत, तडे भेंड्यांची नाही वांग्यांची झाडं विसरत, तडे वांगी असत. आणि ह्यो पूर्ण परिसर ह्यो शेतीचो असा. तर आईन सुरू केल्याने त्याचं नडाक म्हणजे साफसफाई. तर चला, हे आमचे सगळे वाली होते बघा लाईनीत मस्त आहे की. ते सर आई काम करता नडतात हे सर. आणि हे सर मिरचीची रोपा यांका खत घालून आता तर थोडे खुरटे ते त्यांना घालू का. आता पाऊस जरा कमी झाला ना थोडं का मग खत घालून नेमकं भर देऊ का. सध्या माती खूप नरम आहे, त्याच्यामुळे भर घालू घेऊची नाही. भेंड्याची रोपा बघा मस्त भारी, चिटके भेंडे मिक्स आहेत. सोबत 2-4 नवीन रोपं होती छोटी छोटी बघा वांग्याची, ती आता मोठी झाली मस्त, ते खत घातला. तर मित्रांनो अशा प्रकारे हे छोटंसं एक व्हिडिओ तुमका कसं वाटतं तो नक्की कमेंट करा. कारण ही शेती असा पूर्ण तडे तरव घातला ह्यो तरव अडे यासाठी सगळी भाजी वगैरे असा. तर व्हिडिओ कसं वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस, धन्यवाद.